नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात आढळला नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण. कळवा रुग्णालयात उपचार सुरू. डॉक्टर कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा JN.1चा नवीन व्हेरियंट रुग्ण दाखल झाला आहे. सदरचा रुग्ण 19 वर्षीय तरुणी असून तिला मंगळवारी दुपारी 4:30च्या सुमारास रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरियंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यामध्ये आढळला असून यामुळे ठाणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. JN.1 हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे. 300हून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24 वर गेला आहे. ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिली आहे. पेशंट जो मिळाला आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे. आता ते एनआयव्हीला ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील. त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल. सांगितलं की पहिल्यांदा कोरोना हा पॅन्डेमिक होता, आता एंडेमिक आहे. कोरोना आपल्यासोबत राहणार आहे. जेव्हाही कोरोनाच्या लाटा आल्या आपण हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे. आपल्याकडे कोरोनाबद्दल इत्थंभूत माहिती आहे. मेडिसिनबद्दल, त्याच्या ट्रीटमेंटबद्दल, त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्या मॉडर्निटी माहीत आहेत. तर काळजी करण्यासारखं नाही. असं रॅन्डम आपण टेस्ट केले तर काही लोक पॉझिटिव्ह येतीलही, परंतु आपण काही पेशंट जे रिस्की आहेत, जे ऑपरेशनला येतात किंवा बाकी डिलिव्हरी वगैरेला आपण त्या लोकांचे टेस्ट करतो, त्याच्यातनं काही लोक पॉझिटिव्ह येतात. तर काळजी करण्यासारखं नाही. परंतु जे कोमॉर्बिड लोक आहेत, ओल्ड एज आहे, ज्याला डायबिटीज, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे किंवा इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड लोक आहेत, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि लोकांनी न घाबरता सजग राहणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपले जे कोरोनाचे नियम आपण पाळले, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क वापरणं असेल, सॅनिटायझरचा वापर करणं असेल, हे करायला पाहिजे, रुटीनली करायला पाहिजे. हे जर आपण केलं तर कोरोनाच काय बाकीचे कुठल्याही आजारापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो, एवढं नक्की आहे. परंतु ह्या ज्या केसेस नवीन येत आहेत की नवीन अफवा उठत आहेत, इकडे एवढे पॉझिटिव्ह, तेवढे पॉझिटिव्ह, थोड्याफार प्रमाणात कोरोनाच्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह येणारच आहे. आणि आपल्याला काळजी करण्यासारखं नाही. आपण त्यासाठी टोटली सज्ज आहोत. आपल्याकडे A to Z गोष्टी त्यासाठी आहेत. त्याच्याकडे काळजी करण्यासारखं नक्कीच नाही, पण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्रीमा विद्यालय आयोजित आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा संपन्न.
श्रीमा ट्रस्ट संचालित श्रीमा विद्यालय ऑफ घोडबंदर रोड पातलीपाडा ठाणे या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 19व्या आंतरशालेय लोककला नृत्य स्पर्धेत पवार पब्लिक स्कूल भांडुपने प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रीमा हॉल सिद्धिविनायक मंदिर श्रीमा विद्यालयासमोर पातलीपाडा घोडबंदर रोड ठाणे येथे ही स्पर्धा संपन्न झाली. विविध 11 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 175 विद्यार्थ्यांनी दर्शवलेल्या लोककलेचा नेत्रदीपक नृत्याविष्कार उत्कृष्टपणे सादर केला गेला. या नृत्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी बाहेरील लोककला नृत्यतज्ञ परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामीण व शहरी लोककलांची संकल्पना बालमनात रुजावी आणि लोककलांचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रात चिरकाल जपून ठेवावा या सदहेतूने या आंतरशालेय लोककला नृत्य स्पर्धेचे वर्षानुवर्ष आयोजन केलं जात आहे. द्वितीय क्रमांक NKT स्कूल खारकर, तृतीय क्रमांक श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम, प्रोत्साहनार्थ 2 शाळा श्रीरंग विद्यालय मराठी माध्यम, त्याचबरोबर डॉन बॉस्को उत्कृष्ट कोरिओग्राफर श्रीमा विद्यालय, पवार पब्लिक स्कूल, NKT इंग्रजी माध्यम स्पर्धेतील विजेत्यांना श्रीमा ट्रस्टचे चेअरमॅन गोपाल सर यांच्या शुभ हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. बाळासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी दिव्यातील शिवसैनिकांनी भरत गोगावले यांच्या फोटोला मारले जोडे. बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारले असता वर जाऊन विचारावे लागेल असे उर्मट उत्तर देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या गोगावले यांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोडे मारत आंदोलन केलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे आमदार भरत गोगावले यांच्या फोटोला काळे फसत जोडे मारो आंदोलन केलं. भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवसैनिक करत आहेत. एक TV चॅनलच्या पत्रकाराने गोगावले यांना बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न विचारला असता वर जाऊन विचारावा लागेल किंवा तुमच्यासारख्या कुणाला तरी वर पाठवावं लागेल असं उर्मट उत्तर देऊन बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत दिव्यातील शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलं. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर नाही, केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी ठाकरे गटाचे शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, अभिषेक ठाकूर, युवा अधिकारी योगिता नाईक, विधानसभा दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, शहर संघटिका तेजस पोरजी, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, उपशहर प्रमुख प्रियांका सावंत, उपशहर संघटिका चेतन पाटील यांसह इतर पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सेनेचे, शिवसेनेचे महिला पुरुष शेकडोंच्या संख्येने येथे उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला. आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यांचं जोडे मारो आंदोलन हा आम्ही केलेला आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटले आहे, पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आज जर बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं. या प्रश्नावर त्यांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं की या संदर्भाचं उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला त्याच्याजवळ पाठवून ते उत्तर मागवावं लागेल. म्हणजे या भरत गोगावलेचं डोकं ठिकाणावर नाही, कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहेत ते कोट त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घालायची संधी दिलेली नाही, त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही. आणि अशा ह्याच्यातच त्यांचे हे वक्तव्य आहेत. एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे आणि त्याच बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत. म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे
आम्ही आज जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. आमदार भरत गोगावले यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांबद्दल आणि आम्ही तमाम शिवसैनिक या बेताल वक्तव्याचा निषेध करतोय आणि असे कोणतेही वक्तव्य यापुढे आम्ही खपून घेतले जाणार नाही. आज तुम्हाला शिवसेना दिवस शहराच्या वतीने एक इशाराच आहे असं समजा. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक नेमण्यात आले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांकडे देखील मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचा उलगडा करत पोलिसांनी गेल्या वर्षभर हरवलेले आणि गहाळ झालेले 462 मोबाईल फोन शोधून काढले. आज ठाणे पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या हस्ते 43 मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत केले. यावेळी मोबाईल मालकांचा आनंद द्विगुणित झाला होता. मोबाईलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मोबाईलच्या मालकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुक केले. पोलीस स्टेशन वर्तकनगरच्या आज वार्षिक तपासणीच्या निमित्तानं मागील सन 2023 मध्ये किंवा त्यापूर्वी 2022-21 मध्ये जे मोबाईल हरवले होते, मिसिंग झाले होते, त्यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होत्या. त्या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम, त्याचबरोबर त्यांचे क्राईम PI श्री गायकर आणि महिला पोलीस हवालदार घोडे आणि पोलीस हवालदार रावते यांनी या सर्व तक्रारींचं तांत्रिक विश्लेषण केलं. त्या आधारे आपण जे हरवलेले मोबाईल होते, मिसिंग झालेले मोबाईल होते, ते आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जप्त केले. त्यामध्ये सन 2023ला एकूण 462 मोबाईलच्या तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या. त्या आपण सर्व त्याच्यामध्ये मोबाईल रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर सन 2018 पासून आजपर्यंत 1709 मोबाईल आपण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंवा या सर्व तपासामध्ये आपण हस्तगत केलेले आहेत. मोबाईल त्यांच्याकडे गुन्हे दाखल केले आहेत. त्या अनुषंगाने आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत असतो. त्या संदर्भाने सुद्धा काही आपल्याकडे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यामध्ये आरोपी देखील अटक आहेत. सन 2018 पासून ते आजपर्यंत मी मोबाईल शोधायचं कार्य करते.
तर 2018 पासून ते 2023 पर्यंत जवळजवळ 1,709 मोबाईल मी आतापर्यंत रिकव्हर केलेत. सदर मोबाईल हे घरातून चोरी गेलेले, स्नॅच केलेले, पडलेले, रस्त्यात भेटलेले असे मोबाईल वेगवेगळ्या राज्यामध्ये हे विकले गेले होते. मग मी ते आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मी तिकडून कुरिअरद्वारे मागवलेले आहेत आणि आज 41 मोबाईल आपण तक्रारदारांना परत दिलेले आहेत. माझं नाव शिल्पा आमले आहे. आमचा मोबाईल फेब्रुवारीमध्ये गेला होता, 4 फेब्रुवारीला. गेल्या लागलीच आम्ही कंप्लेंट केली होती. त्याच्यानंतर मध्ये बरेच हे 5-6 महिने गेले, पूर्ण आम्ही होप सोडून दिले होते. अचानक काल कॉल आला वर्तकनगर पोलीस स्टेशनवरनं की तुमचा मोबाईल मिळाला आहे, तुम्ही या घेऊन जा. सो त्या हिशोबाने आम्ही तिथे आलो आणि व्यवस्थित जो मोबाईल गेला होता तो आम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळालेला आहे. म्हणजे त्या पोलिसांचे आम्हाला धन्यवाद मानायचे आहेत की त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतायत. सो खरंच थँक्स. थोडेसे पेशन्स ठेवले तर तुम्हाला पोलिसांचं सहकार्य नक्कीच मिळतं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.